आज आमची लगबग चालू आहे आमच्या बाबाच्या आजोळी जाण्याची. मी मस्त आज बाबाच्या आजोळी जाणार आहोत. ये चला. तर मंडळी, आम्ही निघालो छोटूशा ट्रिपसाठी. मी काय गाडीत गॉगल लावून हिरोईन मोडमध्ये बसले. बघायला गेला आज वातावरणही छान होतं, अजिबात उकडत नव्हतं, म्हणून पालवीही खुश होती. उन्हाळ्याचा तिचा हा पहिला प्रवास, पण तरी सुद्धा तिला कसलाही त्रास झाला नाही. पुढे मी एकटी कंटाळली होते. पालवी मागे मज्जा करत होती, म्हणून मी टाइमपास करत बसले होते. झणझणीत मिसळ आणि गरम गरम वडापावचा ब्रेक घेतल्यानंतर फ्रेश होऊन आम्ही निघालो गावाच्या दिशेला. तर मंडळी, आम्ही आलेलो आहे फायनली आमच्या बाळाच्या बाबाच्या आजोळी, म्हणजे माझ्या आई सासूबाईंच्या माहेरी. आता जरी तुम्हाला सिमेंटचं बांधकाम दिसत असलं तरी हा वाडा किमान 100 वर्ष जुना आहे बर का. मॉडर्न डिझाईनच्या काळात साधं सोपं सुटसुटीत घर कुठले, मोठा वाडाच दिसणं माझ्यासाठी युनिक एक्सपिरियन्स होता. परसदारातली ती सुंदर बाग, मोठमोठी झाडं आणि आजी तर चिक्कूच्या झाडावरचे चिक्कू इतके प्रेमाने दाखवत होत्या. सगळं अगदी खूप छान मेंटेन ठेवलं होतं. हिरवीगार बाग आणि सुटणारा थंडगार वारा, हा एक्सपिरियन्स शब्दात सांगू शकत नव्हते. त्यात पालवी आणि पालवीचा बाबा फुल मस्ती मोड मध्ये होते आणि नंतर मी पण त्यांना जॉईन झाले. इतकं सगळं ऑथेंटिक इंटेरियरचे डिझाईन आता कुठेच पाहायला मिळत नाही. पण भांडी ठेवायची मांडणी असू दे, किंवा आत्ताचा काळचा फ्रीज, किंवा जुन्या पद्धतीचं डिझाईन असलेलं देवघर असू दे, हे सगळं मी नव्याने एक्सपिरियन्स करत होते. गंमत म्हणजे पालवी सुद्धा एन्जॉय करत होती आणि आई मला सगळ्या गोष्टी उत्साहाने दाखवत होत्या आणि त्यांच्या बालपणीच्या गमती जमती सांगत त्यांच्या बालपणात रमल्या होत्या. काही वेळाने बाबा आणि पालवी सुद्धा आले. त्यांचीही मजा मस्ती गप्पा सुरू झाली. गप्पा मारत मारत सगळ्यांना भूक लागली. मग काय, इतकी फेमस भेळ आणली. तिखट अशी भेळ खात खात सगळे आठवणीत रमले होते. सगळ्यांना भेळ खाताना बघून मला पण भेळ हवी आहे असं कदाचित पालवी म्हणत असेल. हल्ली शहरं भरत चालली आणि गावं ओस पडलीत असं आपण म्हणतो, पण खरंच तसं आहे का? या गावात आल्यावर माझं मतच बदललं. पालवीला पण इथं खूप आवडलं. आल्यापासून नुसती मस्ती मोड मध्ये आहे. मग झाडावरचे चिक्कू तोडून आम्ही निघालो देवदर्शनाला. इथे जवळच एक खूप सुंदर देऊळ होतं. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये पालवी मात्र खूप एन्जॉय करत होती. ती कोणत्याही देवळात गेली की तिला पहिली देवळातली घंटा वाजवायची असते. देवदर्शनानंतर आम्ही जरा गाव फिरलो. खरंच आहे हे, गावातली माणसं इतकी साधी का असतात हे गावात आल्यावरच कळतं. मनाला अगदी शांत करून टाकतं आणि छान प्रसन्न वाटतं. तर मंडळी, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.